मंडळी, लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातलं 5ही टप्प्यांमधलं मतदान आता आटोपलंय. पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राजकीय व्यासपीठावरची आपली युती सामाजिक व्यासपीठावरही कायम राखली आहे. वाढत्या शहरीकरणाच्या आणि फास्ट फूडच्या जमान्यात लहान मुलामुलींमधल्या लठ्ठपणाच्या आजाराला ढिशूम करण्यासाठी फडणवीस आणि राज ठाकरे एकत्र आले होते. वर्ल्ड चाइल्ड ओबेसिटी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉक्टर संजय बोरुडे यांनी त्या दोघांशी संवाद साधला. जनरेशन एक्सेल ओबेसिटी फाउंडेशनच्या वतीनं मुंबईच्या ताज पॅलेस या हॉटेलमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. विचारायचं होतं की यार लठ्ठपणा आपण खूप कुठेही जातो, सिनेमागृहात गेलो, मॉल्समध्ये गेलो तर खूप सारी मुलं लठ्ठ दिसतात आणि हा लठ्ठपणा आजारांचा राजा आहे. त्यामुळे त्याच्यासाठी आपल्या दृष्टिकोनातून काय करता येईल? हे मला जर कळलं असतं मीच वजन कमी नसतं का केलं. आमच्या सुनेच्या रूपाने डॉक्टर आमच्या आयुष्यात आले आणि तेव्हापासून माझं वजन वाढायला लागलं. पण देवेंद्रजीने आता जे सांगितलं मला असं वाटतं ती गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे की खेळ खेळणं. म्हणजे मगाशी तुम्ही जी एक स्लाईड दाखवली त्याच्यामध्ये मी पाहिलं, मी शर्मिला सांगितलं कारण मी सकाळचं टेनिस जो खेळतो त्याच्यामध्ये 470 कॅलरीज त्याच्यातनं जातात असं मला तिकडे दिसलंय. त्याच्यामुळे मी तरी योग्य मार्गावरती आहे. याच्यासाठी जर जनजागृती करायची, आपल्याला अवेअरनेस वाढवायचा आहे, तर त्यासाठी आपल्या दृष्टिकोनातून काय करता येईल? काय आता लहान असताना आम्ही फक्त डोंगरे बालामृत ऐकलं होतं की ज्याने पोरं गुडगुडीत होतात आणि आता तुम्ही सांगता की पोरं गुडगुडीत असून चालणार नाही. तर आता काय बोरुडे बालामृत. पण डॉक्टर ही गोष्ट खरी आहे की आई वडिलांना मूल चबी असं आहे, गुडगुटीत आहे, तो आजार आहे असं कळायला काही मार्ग नाहीये. आणि मला असं वाटतं की ती गोष्ट तुम्हीच शोधून काढली पाहिजेत किंवा तुम्हीच सांगितली पाहिजेत लोकांना की हे ओळखायचं कसं. कारण नाही तर अदरवाईज हे कळणारच नाही कधी कोणाला. या संदर्भात आम्ही एक उपक्रम घेतो आहोत की प्रत्येक शाळांमध्ये तुम्ही म्हटल्याप्रमाणे आम्ही एक मॉनिटर करायचं. म्हणजे तो ओबेसिटी मॉनिटर असेल किंवा लाईफस्टाईलचा मॉनिटर असेल, तर तो मॉनिटरला आम्ही एक देऊ आणि तो कदाचित मॉडरेटली ओबीज असेल मुलगा. मला असं वाटतं की बाहेरचं जे फास्ट फूड ही जी गोष्ट आली तेव्हापासून हा आजार जास्ती बळावलेला दिसतोय जगभर. जोपर्यंत घरातलं जेवण जेवत होते सगळे तोपर्यंत ही परिस्थिती कधी नव्हती. आणि फास्ट फूड हे खूप टेस्टी असतं. घरातलं जेवण ऑलवेज ब्लँड असतं. म्हणजे चांगलं ते वाईट आणि वाईट ते चांगलं. पण याच्यात एक फक्त जे इंटरव्हेन्शन आता आपण केलेलं आहे त्यात दोन गोष्टी आहेत की एक तर आता कॅलरी काउंट लिहिणं हे कंपल्सरी आपण करतो आहोत आणि त्याच्या संदर्भातला चॅट्स काही तयार केलेले आहेत आणि रेस्टॉरंट्समध्ये किंवा अशा सगळ्या प्रमुख ठिकाणी हळूहळू त्यांनी कॅलरीज मेन्शन करायचे. म्हणजे एक थोडं मॉरल प्रेशर असतं. म्हणजे खाऊन घेतोच माणूस पण तरी वाटतं की बाबा 450-500 कॅलरीज आपण खाल्ले आहेत. आणि मध्यंतरी एक प्रयत्न आपण केला होता अगदी आता मी एवढं ट्रॅक केलं नाही पण साधारण 2019मध्ये की अगदी चौपाटीवर देखील जे काही आपले हे लागलेले आहेत त्याही ठिकाणी अवेअरनेसच्या दृष्टीनं त्यांनी कॅलरी काउंट लावायची. त्यावेळेस काही आपण लावले होते कॅलरी काउंट की बाबा पाणीपुरी खाल्ली तर किती, पावभाजी खाल्ली तर किती, असे काही लावले होते. पण मला असं वाटतं की त्यातनं एक थोडासा अवेअरनेस आपल्याला आणता येईल. आणि FSSAIने आता चांगला एक महत्त्वाचा ईट हेल्दी अशा प्रकारचं एक हे सुरू केलं आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी विशेषतः जे पॅक्ड फूड्स आहेत त्यांना आता सगळ्या गोष्टी मेन्शन कराव्या लागतात. महत्त्वाचं त्यांचं न्यूट्रिशन व्हॅल्यू काय आहे, त्यातनं सॅच्युरेटेड फॅट्स किती आहेत वगैरे हे करावं लागतं. आणि याच्या व्यतिरिक्त काही जर स्पेशल गोष्टी त्यांनी मेन्शन म्हणजे वापरल्या असतील तर त्या त्यांना स्पेसिफिक मेन्शन कराव्या लागतील असा एक त्यात त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि दुसरं महत्त्वाचं की आता एक प्राईम मिनिस्टर साहेबांनी एक मोहीम हातामध्ये घेतली आहे की
फास्ट फूडकडनं सुपर फूडकडे आपण कसं जाता येईल. आणि याच्यामध्ये विशेषतः आता हे मिलेट इयर होतं मागचं आणि मिलेट्सवर आपण खूप भर दिलेला आहे. तर आता मिलेट्समधनं आपल्याला सुपर फूड कसं तयार करता येईल, म्हणजे लहान मुलांना आवडेल, कारण फास्ट फूड लहान मुलांना आवडतं म्हणून ते खातात. तर तशा प्रकारचं सुपर फूड कसं आपल्याला तयार करता येईल. अल्टरनेट्स, कारण जोपर्यंत आपण अल्टरनेट्स देणार नाही तोपर्यंत लहान मुलांकडनं एक्सपेक्ट करणं की ते फार तुमचं ऐकतील तेही शक्य नाही आहे. सो अल्टरनेट फूड आपल्याला सुपर फूड कसं तयार करता येईल, तर त्याची आता बऱ्यापैकी सुरुवात झाली आहे आणि हळूहळू त्याचंही लोकांपर्यंत ते पर्क्युलेट करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.